नमस्कार, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपले स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी बहादूरवाडी तालुका वाळवा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी बहादूरवाडी तालुका वाळवा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. यावेळी सायंकाळी गावातून कॅन्डल मोर्चा काढण्यात आला. या प्रसंगी बहादूरवाडी येथील बाजीराव जाधव, विजयकुमार घोरपडे, मंगेश माने, हेमंत पाटील, विष्णू खोत, वीरेश माने, महेश खोत, विजयकुमार माने, संग्रामसिंह घोरपडे, विलास देसावळे, लोकनेते केशवराव घोरपडे, बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष महेशराव घोरपडे, निवास माने, दगडू शेवडे, सागर बावडे आदीसह अनेक ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून राधानगरी येथे काल संध्याकाळी कॅन्डल मोर्चा काढण्यात आला. तसेच आज सकाळपासून तहसीलदार कार्यालयाच्या आवारात सकल मराठा समाजाच्या वतीने व शहरवासियांच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून राधानगरी येथे काल संध्याकाळी कॅन्डल मोर्चा काढण्यात आला. तसेच आज सकाळपासून तहसीलदार कार्यालयाच्या आवारात सकल मराठा समाजाच्या वतीने व शहरवासियांच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. राधानगरी येथील छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली. यावेळी सरपंच सविता भाटळे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राधानगरी शहरात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीचा निर्णय घेण्यात आला. या संबंधीचे निवेदन तहसीलदार अनिता देशमुख यांना देण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे तोपर्यंत साखळी उपोषण सुरू राहणार अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे. सकल मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वारणा शिवारे येथे सकल मराठा कृती समितीच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले. सकल मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वारणा शिवारे येथे सकल मराठा कृती समितीच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले. या उपोषणामध्ये ग्रामपंचायत सदस्य माजी प्राचार्य शिवाजी पाटील, कृष्णदेव चौगले, अशोक कोकाटे, गोरक्ष पाटील, फौजी TL पाटील, शरद चौगले, सरपंच शुभांगी स्वप्नील पाटील, बारगीर उपसरपंच सुरेश कोकाटे, माजी सरपंच संजय परीट, KB पाटील, शिवाजी नांगरे पाटील, कृष्णदेव पाटील, राहुल कोकाटे, SK पाटील, कृषी बाजार समितीचे उपसभापती शंकर पाटील, संग्राम कोकाटे, राहुल चौगले आदींनी भाग घेतला. मराठा आरक्षणासाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. अनेक गावांमध्ये आमदार आणि खासदारांनी येण्यास मनाई केली आहे. अशातच पंढरपूरमध्ये काय झाडी काय डोंगर फेम शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांची कार मराठा आंदोलकांनी अडवली. यावेळी शहाजी बापू पाटील यांच्या ड्रायव्हरवर आंदोलक कमालीचे भडकले होते. मराठा आरक्षणासाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. अनेक गावांमध्ये आमदार आणि खासदारांना येण्यास मनाई केली आहे. अशातच पंढरपूरमध्ये काय झाडी काय डोंगर फेम शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांची कार मराठा आंदोलकांनी अडवली. यावेळी शहाजी बापू पाटील यांच्या ड्रायव्हरवर आंदोलक कमालीचे भडकले होते. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील आज पंढरपूरमध्ये आले होते, पण गावात आधीच लोकप्रतिनिधींना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तुम्ही इथं का आलात असा जाब विचारत मराठा आंदोलक तरुणांनी त्यांची गाडी अडवली. पण यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ड्रायव्हरने आंदोलकाच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला. त्यामुळे मराठा तरुण कमालीचे संतापले.
शहाजी बापू पाटील यांच्या गाडीसमोर उभं राहून आमच्या अंगावर गाडी घालण्याची हिंमत कशी झाली? गावात आधीच बॅनर लावले आहेत, आमदारांना बंदी घातली आहे, मग तुमच्या ड्रायव्हरला इतका माज का? असा सवालच मराठा तरुणाने शहाजी बापूंना विचारला. मराठा तरुणाचं रौद्ररूप पाहून शहाजी बापू कारमधून खाली उतरले आणि त्याचा हात धरून समजूत काढायला लागले. यावेळी शहाजी बापू पाटील यांनी "मी तुझ्या पाया पडतो, मला जाऊ दे" अशी विनंती केली. "मला गावात बंदी घातली आहे हे माहिती नव्हतं, चल माझ्या गाडीत बस" अशी विनंतीही शहाजी बापू पाटील यांनी केली. "पण आम्ही तुमच्या गाडीत बसणार नाही, जे काही आहे ते इथंच बोला, हक्काने बोलतोय आज, वाटलं तर मी तुमच्या पाया पडतो, पण गावात बंदी आहे तर येऊ नका" असं या तरुणाने शहाजी बापू पाटील यांना समजावून सांगितलं. त्यानंतर शहाजी बापू पाटील यांनी नमतं घेऊन तरुणाचा हात पकडला आणि "कान इकडं कर" असं म्हणत त्या तरुणाच्या कानात काहीतरी सांगितलं. "बापू, आम्हाला सगळं माहीत आहे, पण आता माघार नाही" असं मराठा तरुणाने ठामपणे सांगितलं. त्यानंतर मराठा आंदोलक तरुणांनी एकच मिशन मराठा आरक्षण अशा घोषणा दिल्या. एवढंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि शहाजी बापू पाटील आपली कार घेऊन माघारी परतले. गडचिरोलीत पोलिसांची शहीद सन्मान यात्रा. कोल्हापुरात दुचाकीवरून 6,500 किलोमीटरचा प्रवास पूर्ण. कायदा सुव्यवस्था राखताना शहीद झालेल्या पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच दुर्गम भागातील पोलिसांच्या योगदानाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गडचिरोली पोलिसांकडून दरवर्षी शहीद सन्मान यात्रा काढली जाते. दुचाकीवरून 6,500 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून मंगळवारी सायंकाळी यात्रा कोल्हापुरात पोहोचली. गडचिरोली येथे शनिवारी शहीद सन्मान यात्रेचा समारोप होणार आहे. देशात दुर्गम ठिकाणी काम करणाऱ्या पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी अनेक उपक्रम राबवावे लागतात. नक्षलवादी, दहशतवादी आणि समाज संकटांचा सामना करताना अनेक पोलीस प्राणांची आहुती देतात. शहीद पोलिसांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गडचिरोली पोलीस दलातील स्पेशल फोर्सचे किशोर खोब्रागडे, विनय सिद्धगू, राहुल जाधव, रोहित गोंगले, अजिंक्य तुरे आणि निखिल दुर्गे यांनी 10 ऑक्टोबरला गडचिरोलीतून शहीद सन्मान यात्रेला सुरुवात केली. मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले असून कोल्हापूर परिक्षेत्रातही आंदोलन तापले आहे. गेल्या 4 दिवसात परिक्षेत्रातील सोलापूर ग्रामीण हद्दीत 11 ठिकाणी एसटीची तोडफोड झाली, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात एका एसटीची तोडफोड झाली. मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले असून कोल्हापूर परिक्षेत्रातही आंदोलन तापले आहे. गेल्या 4 दिवसात परिक्षेत्रातील सोलापूर ग्रामीण हद्दीत 11 ठिकाणी एसटीची तोडफोड झाली, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात एका एसटीची तोडफोड झाली. तोडफोडीच्या सर्व गुन्ह्यांमध्ये संशयितांची ओळख पटली असून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली. मराठा आरक्षण आंदोलनात परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण येथील पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आंदोलकांच्या संपर्कात आहेत. उपोषण, मोर्चे, निदर्शने, कॅन्डल मार्च, रास्ता रोको, नेत्यांना गावबंदी करणे अशा घडामोडींवर पोलिसांची नजर आहे. आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या दौऱ्यांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाढीव बंदोबस्त पुरवण्याच्या सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी सर्व पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत. तसेच राजकीय पक्षांच्या कार्यालयांबाहेरही बंदोबस्त तैनात केला आहे. कराड, तासगाव येथील मोर्चे आणि सातारा जिल्हा बंद शांततेत पार पाडण्यात पोलिसांना यश आले आहे. सरपणाच्या पोत्याखालून लपून 70,80,000 रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडला. ही कारवाई ओसरगाव तालुका कणकवली येथे बुधवारी सकाळी झाली. सरपणाच्या पोत्याखालून गोवा बनावटीच्या दारूंची वाहतूक 1.25 कोटींचा मुद्देमाल जप्त. सरपणाच्या पोत्यांखाली लपवून 70,80,000 रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडला. ही कारवाई ओसगाव तालुका कणकवली येथे बुधवारी सकाळी झाली.
ट्रक चालक लक्ष्मण अर्जुन ढेकले याला पथकाने अटक केली. कोकणात सलग 2 दिवस विभागीय भरारी पथकाने सापळा रचून केलेल्या कारवाईत 1,43,00,000ची गोवा बनावटीची दारू जप्त केली. गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक कणकवली मार्गे होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार यांना मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी बुधवारी पहाटे कणकवली तालुक्यात सापळा लावला होता. ओसगाव येथे संशयित वाहनांची झडती घेताना एका ट्रकमध्ये सरपणाची पोती आढळली. पोती हटवल्यानंतर त्याखाली गोवा बनावटीच्या दारूंचे 1,152 बॉक्स लपवल्याचे निदर्शनास आले. आरक्षण देण्याचे आश्वासन न पाळून मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या राज्य शासनाच्या निषेधार्थ व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पन्हाळ्यातील मराठा समाजाने आज बुधवारी सकाळी जुन्या नाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. शाळेच्या परीक्षा चालू असल्याने विद्यार्थ्यांची अडवणूक न केल्याने विद्यार्थी परीक्षेला वेळेत पोहोचू शकले. परीक्षेसाठी केवळ विद्यार्थ्यांना सोडलं. आरक्षण देण्याचे आश्वासन न पाळून मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या राज्य शासनाच्या निषेधार्थ व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पन्हाळ्यातील मराठा समाजाने आज बुधवारी सकाळी जुन्या नाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. शाळेच्या परीक्षा चालू असल्याने विद्यार्थ्यांची अडवणूक न केल्याने विद्यार्थी परीक्षेला वेळेत पोहोचू शकले. रास्ता रोको आंदोलनाच्या ठिकाणी तहसीलदार माधव शिंदे जाधव यांना निवेदन देण्यात आले. यानंतर 2 तास चाललेले रास्ता रोको आंदोलन थांबवण्यात आले. नंतर तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. सकाळीच रास्ता रोको आंदोलन झाल्यामुळे सरकारी कर्मचारी व अन्य कर्मचारी कामावर पोहोचू शकले नाहीत. तर शाळेच्या परीक्षा चालू असल्याने मुलांना अडवले नसल्याने ते वेळेत परीक्षेला पोहोचू शकले. आंदोलनात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी पन्हाळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बीड, धाराशिव, लातूर, जालना आदी जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनामुळे जिल्हे बंद आहेत. त्यामुळे कोल्हापूर विभागातून नांदेड, लातूर, धाराशिव, अंबेजोगाई, बीड, शिर्डी आदी मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेसच्या सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी 139 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्याचा थेट फटका उत्पन्नावर झाला असून 7,77,000चे उत्पन्न घटले आहे. बीड, धाराशिव, लातूर, जालना आदी जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनामुळे जिल्हे बंद आहेत. त्यामुळे कोल्हापूर विभागातून नांदेड, लातूर, धाराशिव, अंबेजोगाई, बीड, शिर्डी आदी मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेसच्या सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी 139 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचा थेट फटका उत्पन्नावर झाला असून 7,77,000चे उत्पन्न घटले आहे. कोल्हापूर विभागातून या जिल्ह्यातील मार्गावर होणारी वाहतूक सेवा सोमवारपासून बंद करण्यात आली आहे. सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून या मार्गावरील बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. विशेषतः आंदोलनाची धग धाराशिव, लातूर, नांदेड, शिर्डी या भागात अधिक आहे. काल मंगळवारी 160 फेऱ्या तर बुधवारी 139 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विभागाचे या मार्गावरील 23,586 किलोमीटर रद्द झाले. त्याचा थेट फटका उत्पन्नावर बसला असून विभागाचे 7,77,000चे नुकसान झाले, अशी माहिती विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली. धन्यवाद. आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या. पुन्हा भेटूयात नवीन बातम्यांबरोबर. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SP9 मराठी, युअर टाइम, युअर न्यूज.